हेलो फ्रेंड्स, आज हम सुनने वाले हैं वाल्या कोळीची गोष्ट। वाल्या कोळी। एक होता वाल्या कोळी, तो घनदाट जंगलात राहायचा। आल्या गेल्या वाटसरूंना मारायचा। त्याच्या जवळचे पैसे घ्यायचा, हाच त्याचा धंदा। मग एकदा काय झाले, जंगलातील वाटेवरून नारद मुनी चालले होते। वाल्याने त्यांना अडविले। चित्रामध्ये दिसतंय बघा, नारद मुनी चालले होते, तर वाल्याने त्यांना अडवलं लुटण्यासाठी। वाल्या म्हणाला, चल, तुझ्याजवळ काय असेल नसेल ते टाक, नाहीतर तुला मारतोच। नारद मुनी म्हणाले, वाल्या, वाटसरूंना मारणे, त्यांना लुबाडणे हे पाप आहे। हे पाप तू का करतोस? वाल्या म्हणाला, बायको व मुलांच्या सुखासाठी मी हे करतो। नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, ज्यांच्यासाठी तू हे पाप करतोस ते तुझ्या पापात वाटेकरी व्हायला तयार आहेत का? वाल्या कोळी विचारात पडला। तो घाईघाईने घरी गेला। बायकोला व मुलांना म्हणाला, वाटसरूंना मारून मी त्यांच्या वस्तू तुम्हाला आणून देत होतो, त्या सर्व तुम्ही घेतल्या। असे केल्यामुळे मला पाप लागले आहे। त्या पापात तुम्ही पण वाटेकरी व्हाल ना? हे ऐकून बायको व मुले म्हणाली, नाही, पाप बीप नाही, आम्ही वाटून घेणार। हे ऐकून वाल्याला दुःख झाले। त्याने धावत येऊन नारद मुनींचे पाय धरले। नारद मुनींना तो म्हणाला, माझे पाप नाहीसे होण्याचा उपाय सांगा। बायको मुले काही ते वाटून घेत नाहीत। नारद मुनी म्हणाले, तू राम नामाचा जप कर, त्यामुळे तुझे पाप नाहीसे होईल। वाल्या मग घरी गेलाच नाही। जंगलात बसून त्याने राम 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 असा जप सुरू केला। कित्येक वर्ष त्याने जप केला। राम नामाच्या जपामुळे पाप नाहीसे होऊन वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले। राम नामाच्या जपामुळे पाप नाहीसे होऊन वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले। याच वाल्मिकी ऋषींनी रामाची कथा रचली, त्यालाच रामायण असे म्हणतात। याच वाल्मिकी ऋषींनी रामाची कथा रचली, त्यालाच रामायण असे म्हणतात। वाल्मिकी ऋषींनी अंतर्ज्ञानाने रामायण रामजन्माच्या आधीच लिहिले। धन्यवाद। तुम्हाला कशी वाटली वाल्या कोळीची गोष्ट? लाईक करा आणि सबस्क्राईब करा आवडली तर। थँक यू।